हॅलो गाईज, दृष्टी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आजचा आपला महत्त्वपूर्ण असा टॉपिक म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, ज्यालाच म्हणतो आपण सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट। आजचा आपला महत्त्वपूर्ण टॉपिक आज आपण घेणार आहोत। तर आधीचे आपले सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजवरचे सगळे व्हिडिओ झालेले आहेत, जे की बेसिक स्वरूपात आपण घेतलेले आहे। तर ज्यांनी कोणी बघितलेले नसेल, कृपया करून आधी दृष्टी अकॅडमीच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सगळे व्हिडिओ तुम्ही बेसिक पासून बघून घ्या। म्हणजे आजचा जो आपला व्हिडिओ आहे किंवा येणारे जे काही आपले अपडेट व्हिडिओ राहतील हे समजण्यास तुम्हाला काय होईल, खूप इझी जाईल। तर आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार तर तुम्हाला याच्यामधल्या काही कन्सेप्ट समजणार नाही। तुम्हाला ते लिंकनुसार तुम्हाला स्टार्टिंग पासूनच व्हिडिओ बघावा लागणार, तरच तुम्हाला आजचा व्हिडिओ समजणार, नाहीतर सगळं डोक्याच्या वरून जाणार। ओके, तर आजचा आपला जो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे तो म्हणजेच काय, सरळ व्याज, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज। एक्झाममध्ये खूप महत्त्वपूर्ण टॉपिक हा विचारला जातो, ज्याला म्हणतो आपण कंपाऊंड इंटरेस्ट, आणि हा झाला आपला सिंपल इंटरेस्ट। ओके, तर सिंपल इंटरेस्ट वरती आधी सुद्धा आपण काही कॅल्क्युलेशन बघितलेले आहे आणि गणित सुद्धा घेतलेलं आहे, भरपूर प्रॅक्टिस सुद्धा घेतलेली आहे। तर आजचा महत्त्वपूर्ण जो पार्ट आहे तो म्हणजेच काय, चक्रवाढ व्याज। तर याच्यामध्ये आपण काही जनरल कन्सेप्ट शिकणार आहोत आणि जनरल कन्सेप्ट नंतर लगेच जाणार आहोत आपण एक्झाम्पलकडे। तर आज महत्त्वपूर्ण असा टॉपिक आहे आपल्याकडे चक्रवाढ व्याज। तर आधी तर तुम्ही एक बुक, नोटबुक किंवा पेन तुमच्या जवळ ठेवा, म्हणजेच तुम्हाला सगळे टॉपिक समजण्यासाठी आणि काही स्टार पॉईंट लिहिण्यासाठी काय होईल, मदत होईल। बघा, चक्रवाढ व्याजमध्ये काही महत्त्वपूर्ण गणित असतात, जसे कधी कधी आपल्याला जो वर्ष दिलेले असते ते 2.1/2 किंवा 2.3/4 आहे ना, हे टी वर्ष कन्सिडर करत आहोत मी। त्याच्यानंतर काही 1.3/4 असे आपल्याला काय दिलेले असते, इयर दिलेले असते, 1/4 इयर, नाही का। बघा, मी आधी सांगितलेलं आहे, आजचा जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर तुम्हाला याच्यामधलं काही समजणार नाही। म्हणजेच तुम्ही जर आधीपासून व्हिडिओ बघत असणार तर तुम्हाला याच्यामधले काही महत्त्वपूर्ण टॉपिक समजणार। आता आपण चक्रवाढ व्याज, जे की आपण अमाऊंटचं सूत्र पाहिलेलं आहे, अमाऊंट इक्वल टू काय असते, P = 1 + R/100 हे आपण जनरली अमाऊंट म्हणजे काय, ज्यामध्ये तुमची प्रिन्सिपल, ज्यामध्ये तुमचं मुद्दल प्लस व्याज हे एकत्र आलेलं असते, ते काय असते, अमाऊंट। आणि जर तुम्हाला व्याज काढायचं असेल तर या अमाऊंट मधून प्रिन्सिपल काय करा, वजा करा। हे आधी आपण सगळे हे टॉपिक पाहिलेले आहे, त्याच्यामुळे आता परत मी इथे घेणार नाही। ओके, कारण एकाच व्हिडिओमध्ये परत तेच ते टॉपिक सांगणं पॉसिबल नाही किंवा शक्य नाही। तर आता आपल्याला चक्रवाढ व्याजमध्ये कधी कधी वर्ष 2.1/2 म्हणजेच किती, 18 महिने, 2.3/4 म्हणजे 2.25, त्याच्यानंतर 2.25 वर्ष, या टाईपचे आपल्याला वर्ष दिलेले असेल। तर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला रेट विचारते, रेट किती म्हणजेच काय, दर किती, हा प्रश्न आपल्याला राहतो। तर आजचा सराव आपला याच्यावरतीच आहे, चक्रवाढ व्याज म्हणजे रेट कशा पद्धतीने काढायचा। आणि महत्त्वपूर्ण गोष्ट, आपण कुठेही सूत्राचा वापर करणार नाही, परंतु बेसिक कन्सेप्ट का सांगते की सूत्राचा आधार घ्या। परंतु आपण गणित सॉल्व्ह करत असताना कधीही आपण या टाईपमध्ये कधीही सूत्राचा वापर करणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे। आता एक महत्त्वपूर्ण गणित देतो तुम्हाला, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा। बघा, अगदी सिंपल आहे, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज। किती मोठं हार्ड गणित राहू द्या। हा, आणि एक महत्त्वाची गोष्ट, चक्रवाढ व्याज शिकत असताना एखादं असं गणित राहते हार्डेस्ट, ते इव्हन टीचर लोकांना सुद्धा खूप का जाते, हार्ड जाते, परंतु असे गणित आज आपण बघा किती ट्रिकने करणार आहोत आणि किती इझी प्रकारे सगळ्या गणिताचं उत्तर काढणार आहोत। कन्सिडर करा, तुम्हाला पी दिलेलं आहे, प्रिन्सिपल 9,000 रुपये, त्याच्यानंतर रेट दिलेला आहे, रेट किती आहे, 6.203%, त्याच्यानंतर आपल्याला टी दिलेला आहे 2 इयर। ओके, तर याच्यामध्ये आपल्याला विचारते कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय।
आता कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच काय, इथे काय काढायचं आपल्याला, चक्रवाढ व्याज काढायचं आपल्याला. मग इथे लिहितो मी चक्रवाढ व्याज किती. कारण काही काही मुलांना हे सुद्धा समजत नाही की सर कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय. तर कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच काय, आपल्याला काय काढायचं, चक्रवाढ व्याज. तर या टाईपचं आता बघा, सिंपल इंटरेस्ट तर आपण इझिली काढू शकतो. सिंपल इंटरेस्ट म्हणजेच काय, सरळ व्याज. परंतु आज काढायचं आपल्याला चक्रवाढ व्याज. ओके, कंपाऊंड इंटरेस्ट. तर आधी महत्वपूर्ण आहे की आपल्याला मुद्दल काय दिलेलं आहे ते विसरून जा. कारण मुद्दलचं आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला तर गणित फक्त रेट आणि टाइम वरती काढायचं आहे. मग सर आपल्याला रेट दिलेला आहे 6.23%. याच्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे मी की 6.23% हे गुणोत्तरामध्ये चेंज करून घ्या. मग किती होते, सायंत्रिक 18, 18 + 2 20, 20 पंचे का होते 100 आणि 5 3 15. म्हणजे रेट जो आला तुमचा तो किती आलेला आहे, 1/15. सगळ्यांना समजलं का. याच्यासाठी सांगितलं मी की आधीचे जे काही आपले व्हिडिओ झालेले आहेत ते सगळे तुम्ही बघून घ्या. कारण सगळे व्हिडिओ समजण्यास तुम्हाला काय होईल, इझी होईल. आता रेट आलेला आपल्याला 1/15%. हे पर्सेंटमध्येच आहे. ओके, किंवा डायरेक्टली आपण 1/15. आता 1/15 कसे आले ते मी पुन्हा सांगतो. सायंत्रिक 18, 18 आणि 2 20. आता पर्सेंटेजचे भागेला काय असते, 100. मग 20/100 म्हणजेच किती, 1/5. आणि मल्टिप्लाय म्हणजे किती आहे, 3 आहे, म्हणजे 1/15. ओके, आणि टी किती दिलेला आहे आपल्याला, 2 इयर. आता जर आपल्याला प्रिन्सिपल काढायचं असेल तर मी याच्या अगोदर सुद्धा सांगितलेले आहे, जे रेट मधली जी छेदातली संख्या असते त्याचा वर्ग करा. वर्ग काय, कारण टी आपल्याला किती दिलेला आहे, 2 इयर. मग 15चा वर्ग करा. हे झाले प्रिन्सिपल. किती होते, 225. किती आले, 225. सर आपल्याला एक्झाम्पल मध्ये जर 9,000 रुपये प्रिन्सिपल दिलेले आहे, मुद्दल आपल्याला 9,000 रुपये दिलेले आहे, परंतु इथून तुम्ही काढलेले आहे 225. हो, आपल्याला इथून किती मिळालेले आहे, 225 मिळालेले आहे. आपल्याला त्या मुद्दलचं सध्याच काही काम नाही, कारण सगळे एक्झाम्पल आपल्या इथूनच सॉल्व्ह होणार आहे. आता बघा, आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. काढायचं काय, ऍक्च्युली चक्रवाढ व्याज. किती वर्षाचं, 2 वर्षाचं. सिंपल आहे. काय करायचं, 225 चे 1/15 करा. किती होईल, 15 होईल. होते की नाही. नंतर या 15चे किती, 2 वर्षासाठी, त्याच्यामुळे 2 स्टेप करायचे. 15चे पुन्हा किती, 1/15 करा. 1/15 काय करत आहोत आपण, कारण रेट किती आहे आता आपला, 1/15 किती येते, 1 येते. ओके, 2 वर्षासाठी आपल्याला चक्रवाढ व्याज विचारलेलं असेल तर मल्टिप्लाय किती करा, 2 करा. आणि इथे सुद्धा मल्टिप्लाय करा 1 ने. 15 2 30 आणि 30 + 1 30. हे 31 का झालं आपलं चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज. परंतु हे आहे आपलं रेशोमध्ये. हे कशामध्ये आहे, आपलं रेशोमध्ये. आपल्याला कन्व्हर्ट कशामध्ये करावं लागेल, उत्तरामध्ये. मग चक्रवाढ व्याज किती आलं आपलं, 31 रुपये. मग सर तुम्ही प्रिन्सिपल किती घेतलेलं आहे, 225. 225 ही रक्कम कोणा एवढी असणार, 9,000 एवढी असणार. तर 31 रेशो बरोबर किती, 31 रेशो बरोबर किती. मग सिंपली आहे, 225चा भाग द्या. 225 1 225 कितीचा, 4चा भाग जाते. 225 चोक किती होते, 900 आहे ना. आणि हे किती, 40. मग 31 रेशो बरोबर किती, मग डायरेक्टली करा. 31 × 40 सॉल्व करा. 1240 रुपये. हे का झालं, चक्रवाढ व्याज म्हणजेच काय, कंपाऊंड इंटरेस्ट. किती सिंपल आहे. 4 × 4 4 आणि 3 12. 1240 रुपये हे झालं आपलं चक्रवाढ व्याज. सर एवढाच प्रश्न आपल्याला इथून सुटत नाही. तर इथून महत्वाची गोष्ट काय आहे की चक्रवाढ व्याज किती काढलं आपण, 1240. किती वर्षाचं, 2 वर्षाचं. 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती आलं, 1240. बघा किती इझी ट्रिक आहे. आता 2 1 का घेतलेलं आहे मी, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सगळं कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेलं आहे. जेव्हा 2 वर्षासाठी विचारलेलं असेल तेव्हा 2 1 ने मल्टिप्लाय करायचं. आणि जेव्हा 3 वर्षासाठी विचारेल तेव्हा मात्र 3 3 1 ने मल्टिप्लाय करायचं. आता पुन्हा एक स्टार पॉइंट सांगतो याच्यामधला. ही जी रक्कम आहे ना, ही रक्कम ही काय, सरळ व्याज आहे. सरळ व्याज आलं का लक्षात. म्हणजे सिंपल इंटरेस्ट म्हणतो आपण त्याला. किती वर्षाचा, 2 वर्षाचा सिंपल इंटरेस्ट. किती, 15 2 30 आणि 30 गुणिला जर 40 केले, 30 गुणिला 40 किती येते, 1200 रुपये. हे का झालं आपलं सरळ व्याज. आलं का लक्षात. 2 वर्षाचं सरळ व्याज किती, 1200. 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती, 1240 रुपये.
मग याच्यामध्येच आपल्याला असाही प्रश्न विचारते, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यामधला डिफरन्स किती. मग यांच्यामधला जर डिफरन्स काढायचा असेल तर सिम्पली आहे, हा जो असतो आपल्याला इथे ही जी रक्कम दिलेली आहे हे का असते डिफरन्स. डिफरन्स कशाचा असतो, कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट. म्हणजे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांचा मधला अंतर किती, यांचा मधला डिफरन्स किती, तर 1 गुणिला 1 म्हणजेच किती 1, आणि 1 रेशो बरोबर किती आहे 40. तर मग एका रेशोची किंमत किती होईल 40 रुपये. हे काय झालं, कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट यांचा मधला डिफरन्स किती 40 रुपये. आणि याच्यातूनही तुम्हाला स्पष्ट दिसूनच राहिलेला आहे, 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती आलं 1240 रुपये, 2 वर्षाचं सरळ व्याज किती आलेलं आहे 1200. मग डिफरन्स किती आलेला 40 रुपये. तर आपण तर हे इथून काढलेलं आहे. म्हणजेच प्रश्न कसाही विचारू द्या, किती हार्ड लेवलवरती विचारू द्या, आपण आन्सर मात्र या ट्रिकने काढणार आहोत. ओके, काही एकदम किती आहे इझी आहे. ओके, म्हणजेच किती बघा, हे अशा टाईपचे गणित काढण्यासाठी काही विद्यार्थ्यांना घाम फुटतो, परंतु बघा आपण किती इझी प्रकारे या टाईपचं गणित कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर तुम्हाला सुद्धा असाच एक्झामच्या दृष्टिकोनातून याच टाईपची तयारी करायची आहे. ओके, तर हे तर झालं 2 वर्षासाठी. बघा ट्री मेथड म्हणजे काय, हे जे मी मेथड यूज केलेली आहे ही सुद्धा काय ट्रीच मेथड आहे. ओके, परंतु बघा ट्री मेथड, आता बघा आपले आन्सर लक्षात ठेवा. सिंपल इंटरेस्ट 2 वर्षाचं, चक्रवाढ व्याज 1240, डिफरन्स किती आहे 40. आता बघा हे ऍक्च्युली येते कुठून ते पाहणं गरजेचं आहे. तर बघा मी तुम्हाला ट्री मेथड शिकवलेली होती. ट्री मेथड मी आडव्या मेथडने लिहितो आणि ह्या मेथडमध्ये मी उभी मेथड यूज केलेली आहे. ओके, बघा किती वर्षाचा काढायचा आहे, 2 वर्षाचा काढायचा आहे आपल्याला. पहिलं वर्ष हे झालं, दुसरं वर्ष. ओके, मग पहिल्या वर्षामध्ये 225 चे रेट किती 1/15 न व्याज किती येईल 225 चे 1/15 म्हणजेच किती 15 दुसऱ्या वर्षी सुद्धा येईल नाही का. आता काय म्हणते चक्रवाढ व्याज की या जे पहिल्या वर्षाचं व्याज आहे, पहिल्या वर्षाच्या व्याजावरती व्याज सुद्धा लागणार, कारण चक्रवाढ व्याज तेच म्हणते व्याजावरती व्याज. मग याचे सुद्धा किती निघणार गुणिला 1/15. 15 1 15 गुणिले 1/15 म्हणजेच किती 1 झालं. याची करा ऍडिशन सगळ्यांची. 15 15 30 2 वेळा आले का 2 वेळा, म्हणून आपण 2 मल्टिप्लाय केलेले होते. कशासाठी, जेव्हा आपल्याला t = 2 इयर विचारते तेव्हा. मग 15 15 30 30 + 1 31 हे आलं आपलं चक्रवाढ व्याज म्हणजेच काय कंपाऊंड इंटरेस्ट. एवढं इझी आहे लक्षात. आणि हे असते आपलं पहिल्या वर्षाचं आणि दुसऱ्या वर्षाचं सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज. मग 2 वर्षाचं सरळ व्याज किती होईल 15 15 30 हे झालं 2 वर्षाचं सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट. टोटल ऍडिशन केली तर किती आली 31. कंपाऊंड इंटरेस्ट फक्त 2 वर्षाचं सिंपल इंटरेस्ट घेतलं तर किती आलं 30 सिंपल इंटरेस्ट. आणि सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांचा मधला डिफरन्स किती वर्षाचा 2 वर्षाचा तर किती 1. तर हे का झालं डिफरन्स कशामधला कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट मधला डिफरन्स. म्हणजे एवढ्या इझी गणित आहे. ऍक्च्युली आपण ती उभी मांडणी केलेली होती, मी आडवी मांडणी करून दाखवलेली आहे. जी मांडणी तुम्हाला आवडेल उभी किंवा आडवी, जे आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप इझी जाईल अशी मांडणी तुम्हाला काय करायची आहे चॉईस करायची आहे. ओके, अगदी सिंपल गणित आहे. चलो, हे झालं 2 वर्षासाठी. सर मग 3 वर्षासाठी जर उदाहरण आलं तर 3 वर्षासाठी कसं करायचं, हे तर तुम्ही सांगितलं की 2 वर्षासाठी असं करायचं. सर आता आम्हाला 3 वर्षासाठी करून दाखवा. ठीक आहे, 3 वर्षासाठी आपण हेच गणित सुद्धा सॉल्व्ह करू. बघा किती वर्षासाठी 3 वर्षासाठी. मग मला सांगा 3 वर्षाची प्रिन्सिपल काय होईल तुमचं 3 वर्षाचं प्रिन्सिपल रेट प्रिन्सिपल पी. आता इथे 15 आहे, 3 वर्षाचं काढायचं आहे म्हणजेच तुम्हाला क्यूब करावं लागेल नाही का. मग 225 गुणिला किती 15 करा म्हणजे 15चा क्यूब होईल. 15 5 75 5 हात 7 15 2 30 37 7 3 15 2 30 33 33 से 75 हे काय होईल आपली रक्कम होईल.
कितीसाठी 3375 हे झाले आपली प्रिन्सिपल. आता क्यूब का करून राहिलो कारण आपल्याला आता चक्रवाढ व्याज काढायचा आहे, पण किती वर्षाचा? 3 वर्षाचा काढायचा आहे. मग बघा 3 वर्षाचं आता चक्रवाढ व्याज काढण्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन केच करावं लागेल. फक्त इथे काय करावं लागेल आपल्याला? प्रिन्सिपल काढण्यासाठी क्यूब घ्यावा लागेल. बघा इथे क्यूब घ्यावा लागेल. मग 15चा क्यूब किती? 3375. ओके, काही टेन्शन नका घेऊ. बघा इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो. 3375 किती? 3 वर्षाचं. मग 3375 चे किती? 1/15 काढा. 3375 चे किती? 1/15 किती होते? 225. पुन्हा 225 चे किती? 1/15 किती होते? 15. करेक्ट. आणि 15 चे पुन्हा 1/15 किती होते? 1. इथे मल्टिप्लाय करायचं आपल्याला. 3 3 आणि 1. 3 वर्षाचं जेव्हा जेव्हा आपल्याला चक्रवाढ व्याज विचारेल तेव्हा मात्र 3 3 1 ने मल्टिप्लाय करायचं. आणि जेव्हा 2 वर्षाचं विचारेल तेव्हा 2 1 ने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लिकेशन करा, ॲडिशन करा आणि डायरेक्ट आपल्याला काय मिळणार? चक्रवाढ व्याज मिळणार. कॅल्क्युलेट करा. 3 5 15 हे कॅल्क्युलेट करू आपण. 3 5 15 5 हात चाला 1 3 2 6 आणि 1 7 3 2 6 15 3 45 आणि हा किती? 1. कॅल्क्युलेट करा. 11 1 हात चाला 1 7 4 11 1 12 2 हात चाला 1 721. टोटल किती आलं? 721. हे झालं आपलं कंपाऊंड इंटरेस्ट. काय झालं? कंपाऊंड इंटरेस्ट 3 वर्षासाठी काढलेलं आहे आपण. मग 2 वर्षाचं सरळ व्याज किती होईल मला सांगा? 2 वर्षाचं सरळ व्याज काढायचं असेल तर याची नाही याची करा ॲडिशन. 2 वर्षाचं सरळ व्याज याची नाही याची करा ॲडिशन. किती होईल? हे होईल सरळ व्याज. जर आपल्याला मला सांगा डिफरन्स जर विचारलं काय कराल? डिफरन्स म्हणजेच काय? 15 3 45 प्लस 1 हा झाला 46. म्हणजे 46 काय होईल? 3 वर्षाचा डिफरन्स. कशामधलं? कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट. म्हणजे गणित कोणत्याही पद्धतीने विचारू द्या तर आपल्याला कुठल्याही पद्धतीने आपल्याला गणित काढता यायला हवं. ओके, तर ही झाली आपली उभी मेथड. सर ट्री मेथडने आन्सर येते का? ट्री मेथडनं सुद्धा आन्सर येते. इथे लक्षात ठेवा किती आलं? 721. हे का झालं आपलं चक्रवाढ व्याज? किती वर्षाचं? 3 वर्षाचं. मग 3375 बरोबर 900 तर 721 बरोबर किती? कॅल्क्युलेट करा. 3375 बरोबर किती? 900 तर 721 बरोबर किती? का होईल? 900 गुणिला 721 भागेला का होईल? 3375. हे सॉल्व करा. हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला किती काय मिळणार? 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज मिळणार. ओके, महत्वाची गोष्ट काय की तुम्ही इथपर्यंत यायला पाहिजे. हे कॅल्क्युलेशन तर तुम्ही घरी सुद्धा करू शकता. ओके, तर इझिली आपल्याला गणित मिळून जाईल. चलो, तर आता आपण उभी मेथड ट्री मेथडने घेऊ आपण. ते आन्सर सुद्धा काय आहे? इझी होईल. बघा ट्री मेथडने बघा ट्री मेथड किती वर्षाचं काढायचं आहे? 3 वर्षाचं. मग 3 वर्ष लिहून घ्या आधीच. ठीक आहे. 3375 3375 चे किती? 115 केला किती येईल? 225 225. इथे सुद्धा 225. आता काय होईल? आता या पहिल्या वर्षाच्या वरती एक व्याज लागेल 1/15 ने. मग 225 चे 1/15 जर केले किती राहते? 15 राहते. या वर्षामध्ये सुद्धा डिवाइड होईल आणि या वर्षामध्ये सुद्धा डिवाइड होईल की नाही? आता पहिल्या वर्षाचा झाला हिशोब नील, कारण 225 3 वर्षाचा आहे त्याच्यामुळे 200 पहिले तर 3375 चे आपण 1/15 केले. जे व्याज आलं आपल्याला 225 225 225 3 वर्षामध्ये आपण काय केलेलं आहे? याला डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. आता काय म्हणते? व्याजावरती व्याज म्हणते. मग 225 चे पुन्हा 1/15 ने पुन्हा 2 वर्षामध्ये व्याज काय होईल? डिस्ट्रीब्यूट होईल. म्हणजे 15 आणि 15. इथेच खेळ खतम झाला का? नाही. परंतु चक्रवाढ व्याज का म्हणते की प्रत्येक व्याजावरती व्याज लागलं पाहिजे, प्रत्येक हिशोब इथे क्लिअर असला पाहिजे. मग मला सांगा या 225 चे या 225 वरती पुन्हा 1/15 ने व्याज निघेल आणि ते किती येईल?
या वर्षामध्ये काय होईल, डिवाइड होईल, म्हणजे 225 चे किती 1/15 15 होईल. इथेच नाही झालं तर या 15 वरती सुद्धा काय लागेल, व्याज लागेल, आणि या 15 वरती सुद्धा 1/15 ने काय लागेल, व्याज लागेल, म्हणजेच किती 1. कॅल्क्युलेट करा. तेच सांगितलं होतं मी तुम्हाला स्टार्टिंगला. 225 किती वेळा येते, 3 वेळा. 15 किती वेळा आले, 1 2 3 वेळा, आणि प्लस 1. तेवढीच ऍडिशन येईल. 200 200 200 600 650 आणि 675, आणि हे 45 आणि प्लस 1 ऍड करा, 11 हातचाला 1, 7 आणि 4 11 आणि 1 12 आणि 2 हातचाला 1 721. हे झालं आपलं टोटल कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज. पुन्हा तेच 3375 बरोबर 9000 तर 721 बरोबर किती. आता हे सुद्धा मी सॉल्व्ह करून दाखवतो इथे बघा. चलो किती आलं हे लक्षात ठेवा. चक्रवाढ व्याज किती 721. आता मी इथे मिटवतो. 3000 डायरेक्ट करतो. 3000 म्हणजे 9000 भागेला किती 721 भागेला किती 3375. कितीने भाग जाते, कितीने भाग द्यायचा आपण, 3 ने भाग देऊ. 3 2 6 3 चौक 1 मिनिट 3 ने भाग द्यावा लागेल आपल्याला. 3 त्रिक 9 3000. 3 1 3 3 1 3 3 2 6 3 5 15. आता कितीचा भाग जाते, 5चा भाग देऊ आपण. 5 सक 30 600 राहिले. नंतर 5 2 10 5 2 10 आणि 5 5 25 225. पुन्हा आता कितीचा भाग जाते 225. पुन्हा 5 5 चौक 20 आणि 5 5 25 आणि 12 5 60 120. 120 भागेला आता किती राहिले, 120 भागेला किती 721 भागेला किती 45. सॉल्व करा. पुन्हा 5चा भाग देऊ शकतो आपण. 5 9 45 आणि 5 2 10 5 चौक 20 म्हणजे 24 गुणेला 721 भागेला किती 9. आता कितीचा भाग जाईल, 9 1 9 9 3 27 आणि 3 1 3 3 2 6 आणि 7 3 21 2163 रुपये. हे का झालं आपलं कंपाऊंड इंटरेस्ट. किती वर्षाचं, 3 वर्षाचं. ओके. महत्वाची मेथड काय की तुम्ही इथपर्यंत कॅल्क्युलेशन मध्ये यायला पाहिजे. आता जर आपल्याला 3 वर्षामध्ये जर कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट याच्यामधला डिफरन्स जर विचारला तर याच्यामधला डिफरन्स काय येईल, हा टोटल डिफरन्स येईल. हे वरची क्वांटिटी सोडून द्या कारण वरची क्वांटिटी आहे सिंपल इंटरेस्ट. 3 वर्षाचं सिंपल इंटरेस्ट किती हे सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. किती येते, हे झाले 600 650 675. हे झालं टोटल सिंपल इंटरेस्ट वरचं. ओके. कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट मधला डिफरन्स किती 15 15 30 15 45 46 हा काय डिफरन्स येईल. तर या टाईपचे गणित आपल्याला एक्झाम मध्ये विचारते. ओके. तर नेहमी कॅल्क्युलेट करायला शिका कारण या टाईपचे एक्झाम मध्ये भरपूर येते. जाऊ आपण दुसऱ्या गणिताकडे. म्हणजे 2 वर्षाचं कसं काढायचं आणि 3 वर्षाचं सुद्धा कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचं हे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात आलेलं असेलच. तर आता मी आणखी एक एक्झाम्पल देतो. बघा इथे रक्कम घेतो मी 1240 रुपये. रेट सुद्धा आपण चेंज करू 37.102% आणि टाइम 3 वर्ष. तर आपल्याला विचारलेलं आहे इथे चक्रवाढ व्याज किती. चक्रवाढ व्याज किती, अगदी सिंपल क्वेश्चन आहे. 2 वर्षाचं कसं काढायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. 3 वर्षाचं कशा पद्धतीने काढायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. आधी रेटला आपण गुणोत्तरामध्ये चेंज करतो. का होईल 3 2 60 60 आणि हे 70 75 25 3 75 25 चौक 100 म्हणजेच किती 308. म्हणजे रेट किती झाली आपली 308. रेट किती झाली 308. सिंपल आहे. कशा पद्धतीने केलं मी 37 चे 2 करा किती होते 37 गुणेला 2 इथे 30 आहे 30 गुणेला 2 7 आणि ते 60 आणि ते 2 14 म्हणजे 74 74 आणि हे 75 75 छेद किती आले 2 75 छेद किती आलं 2
परंतु पर्सेंटेजचे भागेला 100 सुद्धा येईल ना. 25 3 75, 25 100, 3 1 3 आणि हे 3 आणि 4 2 8, 3/8. याच्यामध्ये मात्र तुम्हाला फास्ट व्हावं लागेल. आता आपल्याला प्रिन्सिपल काढायचं आहे, तर प्रिन्सिपल काढण्यासाठी आपल्याला करावं लागेल 8चा क्यूब. आणि 8चा क्यूब किती होतो, तर 64 गुणिले 8 करा. 8 × 32 2 हातचे आले 3, 8 × 48. पाठ करण्याची काही गरज नाही, तुम्ही वेळेवर सुद्धा सॉल्व्ह करू शकता. पाठ असेल तर मग फारच चांगली गोष्ट. ओके, 8 × 48 आणि 48 + 3 म्हणजेच किती 51, 512. ही झाली आपली प्रिन्सिपल. करा सॉल्व्ह आता. सर उभ्या मेथडनी मला गणित जर आवडलेलं असेल तुम्हाला उभ्या मेथडनी, तर 512चे आधी आपण किती काढू, 3/8. किती येते, 64 येते. आणि 64 गुणिले 3 करा, किती येते, 3 × 12 2 हातचाला 1 साइन 18 आणि 1 19, 192. पुन्हा 192चे किती 3/8 करा. 8 2 16, 16 आणि किती ते 3, 8 चौक 32 गुणिले 3 आणि 24 3 किती 72. ओके, आणि 72चे पुन्हा किती 3/8, 8 9 72, 9 3 27. मल्टिप्लाय करा, इथे 3 ने मल्टिप्लाय करा, इथे सुद्धा किती 3 ने मल्टिप्लाय करा, इथे मात्र 1 ने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लिकेशन करून ऍडिशन करा, हे येईल आपलं कंपाऊंड इंटरेस्ट. एकदम इझी आहे, काही करण्याची गरज नाही. चलो आता बघा हे सुद्धा सॉल्व्ह करू आपण. 3 2 6, 9 3 18 8 हातचाला 1 3 1 3 आणि 1 4, 486. करेक्ट आहे का. पुन्हा बघू. 3 2 6, 9 3 27, 27 इथे किती येईल 27, 476. ओके, 3 1 3 2 576. ओके राईट. 3 2 6, 9 3 27 7 7 आले 2, 3 2 5. राईट. 3 2 6 आणि 7 3 21 आणि किती 27. ॲडिशन करा. 6 6 साइन 18 आणि 1 19 हातचाला 1 7 आणि 3 10 आणि 1 11 आणि 1 हातचाला 1 5 आणि 3 8, 819. हे का झालं तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट. मग 512 बरोबर किती आहे. आता त्या रकमेवरती जा, किती 1240. मला सांगा एका रेशोची किंमत किती होईल. आय थिंक 20 आहे ना, 20च येते 20. मग 1 रेशो बरोबर 20, तर 819 गुणिले 20 करा, म्हणजेच डायरेक्ट आपल्याला किती येईल कंपाऊंड इंटरेस्ट येईल. किती वर्षाचं, 3 वर्षाचं. 92 18, 8 हातचाला 1 हे झाले 3, 8 2 16, 16,380. हे का झालं कंपाऊंड इंटरेस्ट. फक्त व्याज कितीवर 10,240 वर 3 वर्षात किती पर्सेंट रेटनी 37.1% किती व्याज झालं 16,380. मग याच्यातच तुम्हाला प्रश्न केलेला असेल कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांचा मधला डिफरन्स किती. मग यांचा मधला डिफरन्स किती, तर जोडून घ्या डिफरन्स. हा झाला डिफरन्स. किती होते डिफरन्स 6 न 7 13 3 हातचाला 1 2 न 1 3 न 1 4 आणि हे 2 243. हा का झाला डिफरन्स झाला. मग 1 रेशो बरोबर 20, तर 243 रेशो बरोबर किती. करा सॉल्व. मल्टिप्लिकेशन 6 8 4, 4800. ह्या का झाला फरक झाला. कशामधला फरक, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. मला सांगा 3 वर्षाचं सरळ व्याज किती. सिंपल आहे. 3 वर्षाचं सरळ व्याज किती 576. 3 वर्षाचं सरळ व्याज किती येऊन राहिलेलं आहे 576. मग 576 गुणिले 20 करा. 576 गुणिले 20, 12 14 ने 15, 11,520. हे का झालं 3 वर्षाचं सरळ व्याज. म्हणजे याच्यामधून या मेथडमधून कुठलंही गणित कशाही पद्धतीने विचारू द्या, कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला गणित अगदी सिंपल मेथडने काढता येते. परंतु इथे अडचण एवढीच की ही मेथड तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही घरी चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केलेली असेल, गणित करणं म्हणजे काय प्रॅक्टिस करणं, आणि जेवढी प्रॅक्टिस तुमची जास्त तेवढी एक्झाममध्ये तुम्हाला मार्क कव्हर करण्यासाठी काय होईल मदत होईल. तर अगदी सिंपल गणित होतं. जाऊ आपण पुढे. आता याच्यामध्येच बघा आता आपण 2 वर्षासाठी पाहिलं, 3 वर्षासाठी पाहिलेलं आहे. सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट याच्यामधला फरक पाहिलेला आहे आपण.
सिंपल इंटरेस्ट कशा पद्धतीने काढायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कधी कधी आपल्याला प्रश्न थोडा फिरवतो आणि ते कॅल्क्युलेशन करायला लावते आपल्याला. बघा प्रश्न कसा विचारतो. प्रश्न आपल्याला कधी कधी हाफ इयरली म्हणजे 6 हे लिहून असते कशामध्ये, एक्झाम्पल मध्ये 6 साठी व्याज काढा, किंवा क्वार्टरली म्हणजे 3 म्हणतो आपण त्याला. मग 6 साठी चक्रवाढ व्याज किती, क्वार्टरली साठी चक्रवाढ व्याज किती. आता काही अडचण नाही, ते काही टेन्शन घ्यायचं नाही. 6 साठी वापरलेलं आहे का 6 साठी. मग जेव्हा 6 साठी 6 म्हणजेच किती 12 महिन्याचे किती 2 भाग. 6 म्हटलं तर म्हणजे किती 6 महिन्याचा टप्पा होईल ना. 6 महिन्याचा एक भाग, 6 महिन्याचा दुसरा भाग, म्हणजे टोटल किती 12 महिने. 12 महिने म्हणजेच किती 1 वर्ष. म्हणजेच रेट आपल्याला करायचे आहे डिवायडेड बाय 2 आणि टाइम किती करायचा आहे, तो करायचा आहे दुप्पट. पाठ करण्याची गरज नाही. हाफ इयरली 6 महिन्याचे 2 टप्पे होईल एका वर्षामध्ये, म्हणजेच किती 2 टप्पे होईल ना. मग रेट करा अर्धी आणि टाइम करा दुप्पट. आता 3 साठी विचारलेलं असेल तर काय होईल, 3 साठी म्हणजे महिने किती याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होईल, 4 भागामध्ये डिस्ट्रीब्यूट होईल, है की नाही. मग रेट करा, कारण एका वर्षामध्ये किती 4 महिन्याचे किती होईल 3 टप्पे. 4 × 4, 4 × 2 = 8, 4 × 3 = 12. कारण आपल्याला इथे म्हटलेलं आहे 3 महिन्यासाठी व्याज काढा. मग 3 महिन्यासाठी सुद्धा व्याज काढता येते. रेट करा 1/4 ने आणि टाइम करा 4 पट. झालं. कुठलेही गणित करा, इझिली तुम्हाला सॉल्व्ह करता येते. ओके. तर या टाईपचे आपल्याला गणित एक्झाम मध्ये विचारतात. नेहमी लक्षात ठेवायचं. आता एक कन्सेप्ट पाहणार आपण, तगडी कन्सेप्ट, जे की मुलांना खूप अवघड जाते. कन्सेप्ट म्हणजे अशी सिंपल आहे. बघा गणित देतो तुम्हाला. 4000 रुपयाचे किती होते, 4840 रुपये होते. किती वर्षात, 2 वर्षात, 2 इयरमध्ये. तर व्याज किती म्हणजे रेट किती काढा. रेट अगदी सिंपल आहे. का म्हटलेलं आम्ही, एक रक्कम म्हणजे 400 रुपयावरून 4840 रुपये होते. म्हणजे एक रक्कम 400 रुपयावरून 4000, सॉरी इथे किती पाहिजे 4000 नाही का. एक रक्कम 4000 रुपयावरून 4840 रुपये होते. किती वर्षात, 2 वर्षात. तर रेट किती. आता या टाईपचं गणित आल्याबरोबर काही मुलं एवढी मगजमारी करत बसतात आणि त्याच्याही मध्ये त्याचं उत्तर करेक्ट येत नाही. आलं का लक्षात. तर आपल्याला अगदी सिंपल वेनी जायचं आहे. काय करायचं आहे मला सांगा. 4000 रुपयावरून तुमची रक्कम किती झाली 4840. मग 4000 रुपयावर व्याज किती आलं 840 रुपये. किती वर्षाचं व्याज आहे 2 वर्षाचं. नेहमी लक्षात घ्यायचं की आपल्याला नेहमी बेस महत्वाचा असतो. तर आपल्याला 2 वर्षाचं इथे व्याज महत्वाचं नाही, इथे आपल्याला एका वर्षाचं व्याज महत्वाचं आहे. नेहमी कुठल्याही एक्झाम्पल मध्ये एका वर्षाचं व्याज आधी काढायचं. मला सांगा 2 वर्षाचं व्याज 840, तर एका वर्षाचं व्याज किती होईल 210 रुपये. अरे करेक्ट आहे ना, सॉरी 410 रुपये. ओ गॉड, एक मिनिट मिस्टेक होत आहे आपली. 840 2 वर्षाचं आहे, तर एका वर्षाचं किती होईल 2 चौक 8, 2 दोन्ही 4, 420 रुपये. ओके. मग आता हे 420 रुपयाचं पहिल्या वर्षी म्हणजे एका वर्षाचं व्याज किती होते 420 रुपये. 420 रुपये व्याज हे नेहमी कशावर येते, प्रिन्सिपल वरती येते. 4000 रुपयावरती आलं, गुणेला 100 करा, सॉल्व करा. 1 2 0 कॅन्सल करा. इथे इथे आणखी 1 0 कॅन्सल करू आपण. इथे किती आलं 2 दोन्ही 4, 2 1 2 आणि 2 दोन्ही 4, 21.2 म्हणजेच किती
बेदाई 20, 10.5 हे का झालं आपलं रेट, हा का झाला आपला दर 10.5%. परंतु हा जो दर काढलेला आहे हा दर आहे सिंपल इंटरेस्टचा. सरळ व्याज, सरळ व्याजाने एक रक्कम 4,000 रुपयावरून 4,840 रुपये होते. किती वर्षात? 2 वर्षात. तर रेट किती? सिंपल आहे, एका वर्षाचं व्याज काढा, 2 वर्षाचं व्याज दिलेलं आहे 840, एका वर्षाचं व्याज किती होईल? 420. 420 हे व्याज नेहमी मुद्दलवर येते, म्हणून भागाकारामध्ये नेहमी मुद्दलच यायला पाहिजे आणि मुद्दल असते तुमची याच्यामधली पहिली रक्कम. कॅल्क्युलेट करा. पण हे झालं सिंपल इंटरेस्ट. मला सांगा कंपाऊंड इंटरेस्टचं व्याज किती? कारण प्रश्न तर तेव्हा चांगला बनेल जेव्हा आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट वरती विचारलेलं असेल. चक्रवाढ व्याज पद्धतीने एक रक्कम 2 वर्षात 4,000 रुपयावरून 4,840 रुपये होते, तर व्याज किती? प्रश्न अगदी सिंपल आहे. प्रश्नामध्ये काही नाही तथ्य. काय करायचं आहे? कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे का आपल्याला? काय करायचं? 4,000 लिहायचे, इकडे किती लिहायचे? 4,840. 4,840. आधी जे जे कट होते कॅन्सल करा. आणखी काय होते? पूर्ण 4 ने भाग देऊ शकतो. इथे 100, इथे किती? 121. किती वर्षाचं काढायचं आहे आपल्याला? 2 वर्षाचं. मग याचा घ्या स्क्वेअर रूट. स्क्वेअर किती? 2 वर्षाचं. किती येते? वर्गमुळात 100 म्हणजेच किती? ऍक्च्युली आपण 2 लिहत नाही, डायरेक्ट वर्गमूळच घेतो, म्हणजेच किती? 10. आणि इथे किती येईल? 11. मला सांगा व्याज किती आलं? 1 रुपया. कोणावरती? 10 या प्रिन्सिपल वरती. गुणेला 100 करा. 1 0 1 0 कॅन्सल, म्हणजेच किती? 10%. हे का असणार? व्याज असणार. एवढं इझी, एवढंच येते. 2 वर्षाचं विचारलेलं आहे म्हणून स्क्वेअर रूट. 3 वर्षाचं विचारलेलं असेल तर आपण इथे 3 करायचे. 4 वर्षाचं विचारलेलं असेल तर 4 वर्षे करा. त्याच्यावर मात्र कुठलाही आयोग किंवा कुठल्याही पेपरमध्ये विचारणार नाही. खूप झालं 3 वर्षापर्यंतच विचारते आपल्याला. ओके, त्याच्यामुळे 3 वर्षापर्यंत आपल्याला विचारू शकते. तर हे झालं कंपाऊंड इंटरेस्ट. या मेथडने आपल्याला सॉल्व्ह करता येते. ओके, पण महत्वाची गोष्ट काय की आपण इथे स्क्वेअर रूट का करतो? कारण इथे स्क्वेअर रूट का करतो आपण? इथे बघा, हे बेसिक सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण अमाऊंट असते आपली, किती असते अमाऊंट? P 1 + R/100 टू दी पॉवर T. P ला जाऊ दे इकडे. ए म्हणजेच काय? अमाऊंट आहे. P म्हणजेच काय? प्रिन्सिपल. 1 + R/100. आता मला सांगा T जर इथे 2 वर्ष असेल, T = किती असेल? 2 वर्ष. मग आपल्याला इथे 2 वर्ष इथून कॅन्सल करायचे आहे. मी ते 2 वर्ष घेतो. T = किती असेल? 3 वर्ष असेल तर इथे आपण 3 वर्ष घेतो. T = किती असेल? 4 वर्ष असेल तर इकडे आपण 4 वर्ष घेतो. म्हणजेच हे झालं अमाऊंट आणि प्रिन्सिपलचा उभा रेशो. तर आपण काय करतो? आपण आडव्या मेथडमध्ये लिहितो, जे की आपल्याला कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय होते? अगदी सोयीस्कर होते. मग स्क्वेअर रूट का घेतो? तर याच्यामुळे आपण स्क्वेअर रूट घेतो जिथे आपल्याला रेट काढायचा असतो. ओके, तर या टाईपचे आपल्याला गणित नेहमी एक्झाममध्ये विचारलेले जातात. आणखी मी काही तुम्हाला गणित देतो जे की तुम्हाला आणखी सोयीस्कर होईल. बघा, लक्ष द्या, लक्ष देत राहा. प्रॅक्टिस सुद्धा घेणार आहोत आपण, परंतु हे बेसिक आहे. आजचं लेक्चर आपलं बेसिक तुम्हाला समजणं गरजेचं आहे. बघा, एक रक्कम 2 वर्षात किती होते? 324 रुपये होते. आणि तीच रक्कम 4 वर्षात किती होते? 361 रुपये होते. तर रेट किती? काय म्हटलेलं आहे? कोणत्या चक्रवाढ व्याज पद्धतीने? सरळ व्याजवरती गणित आपल्याला खूप कमी विचारणार. ठीक आहे, आधी आपण सिंपल इंटरेस्टने काढू. मुलांचा तो पण डाऊट असते, सर सिंपल इंटरेस्ट काढून दाखवा आम्हाला. मला सांगा 2 वर्षाचं व्याज किती येईल? 2 वर्षामध्ये, कारण डिफरन्स किती आहे? 2 इयरचा. 2 इयर मध्ये एक रक्कम 324 वरून किती जात आहे? 361. व्याज किती येऊन राहिलेला आहे? करा मायनस. 61 - 24 11.
27 रुपये. 27 हे काय येऊन राहिलेलं आहे, व्याज येऊन राहिलेलं आहे किती रुपयावरती, 324 रुपयावरती. गुणिला काय करा, 100 करा, सॉल्व करा, तुम्हाला काय येणार, रेट येणार. ओके, हे झालं सिंपल इंटरेस्टचं. आता आपल्याला काढायचं आहे कंपाऊंड इंटरेस्टचं. तर कंपाऊंड इंटरेस्ट काढत असताना नेहमी लक्षात घ्यायचं, आता इथे आपण महत्वाची गोष्ट आहे की कंपाऊंड इंटरेस्ट. सर 2 वर्ष डिफरन्स कितीचा दिलेला आहे आपल्याला, इथे 2 इयरचा डिफरन्स दिलेला आहे. मग 324 आणि इकडे किती, 361. 2 वर्षाचा दिलेला आहे म्हणून स्क्वेअर करा. मला सांगा 324 आणि 361 कशाचा स्क्वेअर आहे. आता काही मुलांचे हे सुद्धा लक्षात राहत नाही की कशाचा वर्ग आहे. डायरेक्ट करा, कितीचा, 15चा वर्ग किती, 225, 225चा 40, 20चा वर्ग किती, 400. म्हणजेच 15 आणि 20 यांच्या स्क्वेअर मधली आतमधल्या रक्कम आहे. मग आता मला सांगा, एक तर 16चा वर्ग केला 6 36 येते. मग आता बघा इथे मी डायरेक्ट लिहितो 16, 17, 18 आणि 19 यांच्यापैकी हा स्क्वेअर आहे. मग इथे एकच अशी किंमत आहे की 8चा वर्ग 8 8 64 होते, एकक स्थानी किती येते, 4 येते, म्हणजे 18चा स्क्वेअर आहे. आणि 361 म्हणजे 9 9 81 म्हणजे एकक स्थानी 1 येते, 19चा वर्ग आहे. मला सांगा व्याज किती आलं, 1 व्याज आलं. कितीवर, प्रिन्सिपल वरती. 18 गुणिला काय करा, 100 करा, हे सॉल्व करा, म्हणजेच किती, 15 छेद किती, 9 आणि 9 5 45, 5 50 आणि किती 9%. हा काय असेल, आपला रेट आलेला असेल कंपाऊंड इंटरेस्टने. म्हणजे या टाईपचे गणित आपल्याला किती इझिली कॅल्क्युलेट करता येते हे सुद्धा तुम्हाला समजायला हवं. ओके, बघा आणखी एक गणित देतो मी तुम्हाला, थोडं सॉल्व करून बघा, म्हणजेच तुम्हाला इझिली कॅल्क्युलेट करता येईल. कुठलंही गणित अवघड नाही, फक्त ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि जर एक वेळेस तुम्हाला मेथड जर समजली तर कुठलंही गणित तुम्ही इझिली काढू शकता. बघा 5 वर्षात एक रक्कम 1331 होते आणि तीच रक्कम 8 वर्षात किती होते, 3370 रुपये होते. तर कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाढ व्याज पद्धतीने रेट किती. सर आता तुम्ही सांगितलेलं आहे की आधी काय करा, 3 वर्षाचा डिफरन्स किती आहे, 3. मग 3 वर्ष आपल्याला डिफरन्स दिलेला आहे. मग 1331 याचा क्यूब रूट घ्या आणि 3370 याचा सुद्धा काय घ्या, क्यूब रूट. आता अडचण एवढी आहे की 1331 कोणत्या संख्येचा स्क्वेअर आहे. मी आताच सांगितलं, या टाईपचे गणित सॉल्व करत असताना, 1 मिनिट, इथे काय 75, या टाईपचे गणित सॉल्व करत असताना आधी तर आपली बेसिक 10चा क्यूब किती येते, 1000 येते ना, 1000. आणि 15चा क्यूब किती येते, 20चा किती, 20चा क्यूब जाते 8000. खूप मोठी रक्कम झाली, 33 ते 75 पर्यंत जायचं. 15चा क्यूब करा. आता मला वाटते हा तर सगळ्यांना माहिती असेल, 225 गुणिला 15, 15 5 75 5 7 7 37 आणि 33. हा तर मिळून गेला आपल्याला 3375. 15चा क्यूब आहे. आता राहिला 1331 म्हणजे 11 12 13 आणि 14. मग मला सांगा कोणत्या संख्येचा क्यूब केल्यानंतर 1331 म्हणजे एक स्थानचा 1 अंक मिळणार. 1चा 3 वेळा गुणाकार करा, एकच येईल. 2चा 3 वेळा गुणाकार 8 येईल. 3चा 3 वेळा गुणाकार किती येईल, 7 येईल. 4चा 3 वेळा गुणाकार किती येते, 4 चौक 16, 6 चौक 24, 4 येते एक स्थानी. महत्वाची गोष्ट काय की इथे 11चा हा क्यूब आहे. झालं, एवढं आलं. कॅल्क्युलेट करा किती व्याज झालं, 4 रुपये. कोणावरती, 11 वरती. गुणिला 100 करा. आता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. जनरली हे कॅल्क्युलेशन खूप इझी असतात. 1/11 म्हणजे किती, 9.09 आणि 9 गुणिला 4 9 चौक 36 म्हणजे 36.36. हा झाला आपला रेट. अरे मी सांगितलं ना 1/11% ची किंमत किती असते, 9.09. तेच तर आहे. मग 4 गुणिला किती होईल, मल्टिप्लाय 4 करा, 36.36. हे झाली तुमची रक्कम म्हणतो रेट, दर.
ओके, अगदी अशा टाईपची सिंपल गणित आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी राहतात. आणखी एक टाईप शिकवतो तुम्हाला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजण्यास काय होईल, इझी जाईल. ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला शिकणं गरजेचं आहे, जेणेकरून कुठलंही गणित तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता यायला हवं. बघा, एक रक्कम 4 वर्षात किती होते, 8 टाइम्स, आणि तीच रक्कम 7 वर्षात किती होते, 27 टाइम्स. कारण आपल्याला याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारतात एक्झाममध्ये. एक रक्कम आहे, कोणती चक्रवाढ व्याज पद्धतीने, आपल्याला हे स्पष्ट दिलेलं असतं लिहून, चक्रवाढ व्याज पद्धतीने एक रक्कम 4 वर्षात 8 टाइम्स होते आणि तीच रक्कम 7 वर्षात 27 टाइम्स होते, तर रेट किती, काय काढायचा रेट, मला सांगा. डिफरन्स कितीचा आहे, 3 इयरचा. करा मग, 8 इकडे किती आहे, 27 आहे, क्यूब रूट घ्या, किती येईल इथे, 2, इथे किती येईल, 3. मला सांगा कितीचं व्याज आलं आहे, 1चं व्याज, कोणावरती, 2 वरती, गुणीला काय करा 100, म्हणजेच किती 50%. हा का असेल, रेट आलेला असेल, म्हणजे रेट दर. एवढं या टाईपचं गणित आपल्याला विचारतात. आणखी याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट, की एक शेवटला थोडा टाईप घेऊन घे तुम्ही, म्हणजेच तुम्हाला बेसिक सगळे कन्सेप्ट होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर जाऊ आपण लगेच कशाकडे, फक्त प्रॉब्लेम्सकडे, जे की आपल्याला एक्सरसाइज करायचे आहे, प्रॅक्टिस सेशन करायचं आहे. आणि प्रॅक्टिस सेशनमध्ये आपण जास्तीत जास्त गणितांचा वापर करणार आहे. बघा, दोन्ही मेथड सांगतो तुम्हाला, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. कारण याच्यामध्ये भरपूर मुलांचं कन्फ्यूज होते. एक रक्कम किती 2 वर्षात दुप्पट होते, एक रक्कम किती 2 वर्षात काय होते, दुप्पट होते, दुप्पट, तर 6 वर्षात ती रक्कम किती पट होईल. आता इथे सुद्धा मी तोच फॉर्म्युला इथे यूज करतो. एक रक्कम एका वर्षात किती होते, दुप्पट होते, किती वर्षात, 2 वर्षात. मग 6 वर्षात सांगा ती किती पट होईल, 6 वर्षात ती किती पट होईल, हा आपल्याला प्रश्न आहे. इथे मात्र सरळ व्याज पद्धतीने आहे, इथे मात्र चक्रवाढ व्याज पद्धतीने आहे. दोन्ही याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. इथे सरळ व्याज पद्धतीने एक रक्कम, म्हणजे माझी एक रक्कम 1 होती, तर ती 2 वर्षात किती झाली, दुप्पट झाली. तर मला सांगा 6 वर्षात ती रक्कम किती पट होईल. अगदी सिंपल आहे. मला सांगा, इथे 1 पासून 2 झाले, म्हणजे प्लस 1 ॲडिशन केली. मग या पुढच्या 2 वर्षात सुद्धा मला काय करावं लागेल, सिंपल सरळ व्याज पद्धतीने प्लस इथे 1, म्हणजेच किती 3 होईल. पुढच्या 2 वर्षात काय करावं लागेल, पुन्हा 1 ऍड करावं लागेल, किती होईल, 4 होईल. तर मला सांगा 2 2 2 किती झाले वर्ष, 6 वर्ष झाले. 6 वर्षात किती पट झाली, 4 पट झाली. कशाने, सरळ व्याज पद्धतीने. सरळ व्याज पद्धतीने ती रक्कम किती झाली, 6 वर्षात 4 पट झाली. आता इथे चक्रवाढ व्याज पद्धतीने मात्र थोडा डिफरन्स आहे. इथे काय ते थोडं इथे लक्षात घ्या, की एक रक्कम 2 वर्षात दुप्पट होते, कोणत्या पद्धतीने, चक्रवाढ व्याज पद्धतीने. तर ती रक्कम 6 वर्षात किती पट होईल, अगदी सिंपल आहे. इथे मल्टिप्लाइंग फॅक्टर असतो नेहमी 2, 2 गुणिले 1 2. पुढच्या 2 वर्षात सुद्धा काय होईल, मल्टिप्लाइंग फॅक्टर 2 किती येईल, 4. पुढच्या 2 वर्षात सुद्धा काय होईल, मल्टिप्लाइंग फॅक्टर 2, म्हणजेच किती, 8 टाइम. तर चक्रवाढ व्याज पद्धतीने ती रक्कम 6 वर्षात किती होईल, 8 टाइम्स होईल. आणि तेच जर आपल्याला सरळ व्याज पद्धतीने विचारलं तर 6 वर्षात किती होईल, 4 पट होईल. इथे लक्षात काय ठेवायचं आहे, जेव्हा जेव्हा आपल्याला सरळ व्याज विचारेल, जेव्हा जेव्हा आपल्याला सरळ व्याज विचारेल, तेव्हा इथे प्लस प्लस प्लस. इथे मात्र फॅक्टर कोणता आहे, मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे, म्हणजे इथे गुणाकार करतो. मग हा डिफरन्स तुम्हाला इथे लक्षात ठेवायला हवा. तर ओके, आजचं सेशन आपलं इथे स्टॉप करू आपण. आणि पुन्हा एकदा, जे लोक पहिल्यांदा आपला हा व्हिडिओ बघत असेल त्यांना तीळ मात्र समजणार नाही, त्यांना आपल्या आधीचे बेसिक पासूनचे सगळे व्हिडिओ बघावं लागणार आहे. तेव्हाच मात्र आजचं व्हिडिओ आणि जे काही अपडेट व्हिडिओ राहणार आहे हे समजण्यासाठी काय होईल, मदत होईल. तर पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढचं जे काही आपलं अपडेट लेक्चर राहील त्याच्यामध्ये आपण हा जो आजचा बेसिक पार्ट झालेला आहे, या बेसिक पार्टवरती भरपूर प्रॅक्टिस करणार आहे आपण. मात्र ती प्रॅक्टिस समजण्यासाठी तुम्हाला हे सगळे आधीचे लेक्चर काय करावं लागणार आहे, 1 बाय 1
बघावं लागणार आहे. तर आजचं लेक्चर आपण इथेच एंड करू. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. टिल गुड डे अँड गुड बाय. थँक्यू.